ॲडव्होकेट श्री प्रकाश गुंड, कासारवाडी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर हे अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामधील ऊस तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार पारंपरिक रासायनिक खत तंत्रज्ञानाप्रमाणे शेती करीत होते. परंतु त्यांना 40 ते 50 टन एकरी ऊस उत्पादन येत असे. खर्च मात्र अफाट होत असे. परंतु 3 वर्षांपासून पोलीस किसान 4 ड्रम 8,000 रुपये वार्षिक खर्चात एकरी 100 टन ऊस उत्पादन तंत्रज्ञान श्री नानासाहेब कदम मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला आणि ऊस उत्पादनामध्ये उंच भरारी घेतली. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोलीस किसान ऊस तंत्रज्ञानामुळे त्यांच्या जमिनीचा सेंद्रिय कर वाढत आहे. जमीन भुसभुशीत देखील होत आहे. शेतकरी मित्र गांडूळ यांचे प्रचंड प्रमाण निर्माण झाले आहे. तसेच पाण्याचा पीएच देखील नियंत्रित राहिला आहे. अर्थातच ही किमया घडली आहे ती म्हणजे पोलीस किसान 4 ड्रम ऊस कृषी तंत्रज्ञानामुळे आणि यशस्वी सुद्धा झाली आहे. माननीय पंतप्रधान यांचे स्वप्न देखील साकार झाले. भारतीय शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याचे. कासारवाडी येथे ॲडव्होकेट प्रकाश गुंड यांच्या ऊस शेतीच्या प्रकल्पावरती आता आपण आलेलो आहोत. आपण गेली 10 वर्ष आपल्यासोबत राहून वेगवेगळ्या पद्धतीनं ऊसाचं वेगवेगळे व्हरायटी विकसित करतात. गेल्या वर्षी त्यांनी लोकनेते कारखान्यांकडून हे 15-0-12चं त्यांना मुळी मिळाली होती. तर ही नवीन व्हरायटी असल्यामुळं आम्ही हे विकसित करण्याचा प्रयत्न केला. थोडंसं मधल्या काही प्रतिकूल परिस्थितीमुळं त्याची 10% वाढ कमी आहे असं म्हटलं तर हरकत नाही. परंतु आता हा प्लॉट पुढच्या वर्षी बेने प्लॉट म्हणून आपाच्या मार्फत आम्ही सगळीकडं देणार आहोत. आणि जवळपास आता प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा मध्ये थोडेसे पावसाचं प्रमाण किंवा इतर काही गोष्टी याच्यामुळे दुर्लक्ष जरी झालं असेल तरी हे निश्चित 80 टनापर्यंत जाईल अशी आम्हाला खात्री आहे. आज आपल्याबरोबर या ठिकाणी कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे CDO श्री करणे साहेब हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. ते स्वतः कृषी पदवीधर आहेत आणि गेली अनेक वर्ष ते सध्या या सोबत काम करत आहेत आणि त्यांचंही या ऊसासंदर्भात आता चांगलं मत तयार झालेलं आहे. धन्यवाद. आता नमस्कार, मी नाना कदम, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि ऊस संशोधन आणि त्याचबरोबर ऊस विकासासाठी गेली 14 वर्ष आम्ही काम करतो आहे. माझ्यासोबत ॲडव्होकेट प्रकाश गुंड नमस्कार हे कासारवाडीचे आहेत आणि हे जवळपास 20 वर्षापासून आमच्या सहवासात राहून जे नवीन तंत्रज्ञान ऊसासंदर्भातलं विकसित होतं आहे त्याचा वापर त्यांच्याकडे करतात. आणि आज या ठिकाणी अतिशय अल्प खर्चाचं म्हणजे 10,500 ते 11,000 रुपये वार्षिक खर्चाचं जे तंत्रज्ञान आमच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलं आहे त्या तंत्रज्ञानावरती त्यांनी हा 15-0-12 ही व्हरायटी आज आपल्याकडं गेल्या वर्षी लावली होती. आज जवळपास 10 ते 11 महिने पूर्ण झालेले आहेत. आणि त्या संदर्भातलं दुसरा व्हिडिओ तर आम्ही तुम्हाला देतो आहे. पण महत्त्वाचं आप्पाचे काही निरीक्षणं आहेत त्यांच्या ऊस शेतीतली ते आप्पांच्या तोंडातूनच आपण ऐकलेली खूप चांगलं होईल. आप्पा, तुम्हाला काय काय ह्याच्यात जाणवलं ते तुम्ही जरा विस्तृत सांगा प्रेक्षकांना सगळ्यांना. नमस्कार, मी गेली 20-25 वर्षापासून ऊस शेती करतो. माझ्याकडं 674 जुन्या व्हरायटीपासून त्या आता नवीन आता रिसेंट निघालेली 18-121 अशा 5-6 व्हरायटी माझ्याकडं कायम स्वरूपाच्या असतात. माझ्याकडं 50 एकर ऊस क्षेत्र आहे. पूर्ण ऊस क्षेत्र हे माझं ड्रिप आणि विहिरीवर आहे. सर्वात म्हणजे महत्त्वाचं म्हणजे मी 6 फूट अंतरावर पूर्ण शेती करतो. मग त्यामुळे एक फायदा होतो. उन्हाळ्यात जे ऊस कटाई झाल्यानंतर आपल्याला जे माणूस बळ लागतं किंवा काय लागतं, बारक्या ट्रॅक्टर पूर्ण काम होतं. एका ड्रायव्हरवर माझं पूर्ण क्षेत्र काम करतो. एक छोटा ट्रॅक्टर आणि एक ड्रायव्हर एवढ्यावर माझं पूर्ण 50 एकराचं काम पूर्ण होतं. आणि ड्रिप म्हणलं तर प्रत्येक एक गाडी पूर्ण मेंटेन करू शकतो, वाल फिरू शकतो. त्यामुळे मी अंतर महत्त्वाचं आहे. 6 फुटाच्या आत माझं कुठलाही 1 एकर सुद्धा ऊस नाही. आणि माझ्याकडं 265, 434, 10,005 आणि 86-0-32 ह्या व्हरायटी आहेत. पण माझं एक असं लक्षात आलं आहे 86-0-434 आणि हा मी एकाच वेळी लावलेला ऊस होता. लागणीनंतर मला उन्हाळ्यामध्ये 408-9 बाकी ऊसावर उन्हाळा लागल्यामुळं पानात जळणे, पानात करपा येणे ह्या गोष्टी निर्माण झाल्या होत्या. पण ह्या ऊसावर कुठल्या प्रकारचं एकही पान जळलं नाही. हा ऊस हिरवागारच राहिला, ह्याच्यावर हाई लागली नाही. त्यामुळं हा ऊस तीव्र प्रकाशाला सुद्धा चांगला प्रतिसाद देतो असं मला वाटतं. आणि त्यामुळे ह्याची वाढ थांबत नाही. त्यामुळं हा ऊस वजनालाही चांगला येतो. आता हा जो माझ्या जवळजवळ ऊसाचं वजन साधारण 2 ते 2.5 किलो सहज भरणार आहे.
आणखी 1 महिना 1.5 महिना अजून ऊस वाढण्याचे चान्सेस आहेत, असं एवढं माझ्या दृष्टीने मला वाटतं. आता हे आपल्याला ऊसाचं बेणं आपण लोकांच्या साठी उपयोगात आणणार आहे. कधी आपण बेणं द्यायला सुरुवात करू? आता बेणं जे आता द्यायला योग्य वेळ आलेली आहे. आजपासून कधी कोणी मागितलं तर आपण त्यांना बेणं देऊ. ठीक आहे. आपल्याकडे आता बऱ्याचशा लोकांनी मागणी केलेली आहे. नमस्कार, मी नाना कदम, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि ऊस तंत्रज्ञान विकास संदर्भामध्ये गेली 12-14 वर्ष आम्ही काम करतो आहे. आणि या माझ्या प्रवासामध्ये ॲडव्होकेट प्रकाश गुंड कासरवाडी यांची खूप मोलाची साथ आहे. कारण आपण ज्या वेळेस नवीन व्हरायटीज किंवा नवीन तंत्रज्ञान जे बाहेर विकसित झालेलं आहे किंवा आपणकडे विकसित करायचा प्रयत्न केला आहे, तर त्याला आपण बरीचशी साथ दिलेली आहे. कारण आपल्याकडे जवळपास 50 ते 60 एकर ऊस आहे आणि आम्ही सगळ्या व्हरायटी इथे विकसित केल्यात. गेल्या वर्षी आपल्याला लोकनेते कारखान्याने हा 15-0-12 हा ऊसाची व्हरायटी दिली होती आणि या ऊसासंदर्भात बरंच काही ऐकलं होतं. कालच माझं पारेगाव संशोधन केंद्राचे ज्यांनी हा ऊस संशोधन केलं त्या शास्त्रज्ञांशी चर्चा झाली. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, हा जो ऊस बघतोय आपण तो जवळजवळ आता 25 कांड्याच्या वर गेलेला आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. त्याची जाडीही खूप आहे. त्यानंतर आपल्या तंत्रज्ञानामुळं याच्यातली ज्या मुळे आहेत त्याचंही वैशिष्ट्य वेगळं आहे. आता पेऱ्याची लांबी खूप आहे याच्यामध्ये. तरीसुद्धा आपल्या काही कौटुंबिक कारणामुळं किंवा निसर्गाच्या काही घडलेल्या गोष्टीमुळं 1 महिना आमच्याकडं आपणकडं विद्युत डेपोचा घोटाळा झाल्यामुळं याला पाण्याची कमतरता भासली. अशाही बऱ्याचशा काही प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा हा ऊस इथं आज झालेला आहे. आणि आपलं म्हणणं आहे की हे जवळपास 80 टनाच्या तर निश्चित पुढं जाईल. आणि भविष्यामध्ये ह्या सगळ्या प्रतिकूल परिस्थिती आम्ही दुरुस्त करून या पुढं 100 ते 120 टनापर्यंत जाण्याचा आमचा मानस आहे. आणि हा वाण निश्चित प्रतिसाद देण्यासारखा आहे लोकांनीसुद्धा. आता हे बेनी प्लॉट म्हणून आम्ही आता काही दिवसातच लोकांना वाटप करायला सुरुवात करणार आहोत. पुढच्या महिन्यापर्यंत हा सगळा प्लॉट बेनी प्लॉटच म्हणून जाईल. आणि याच्यासाठी जे आपण तंत्रज्ञान वापरतोय ते 4 ड्रम कृषी तंत्रज्ञान स्प्लिट फर्टिगेशन, आरणगावचे शाश्वत फार्मिंग फाउंडेशन आणि डॉक्टर अमोल पाटील आरंचे जे रसायनशास्त्राचे कृषी शास्त्रज्ञ आहेत, त्यांची या ट्रीटमेंट याला दिलेली आहे. याच्यामध्ये आपण प्रामुख्यानं डॉक्टर अमोल पाटील यांनी विकसित केलेलं स्प्लिट फर्टिगेशन म्हणजे एकरी 10 किलो रासायनिक खताची मात्रा दर आठवड्याला 1 वेळेस आणि त्यासोबत EM, डिकम्पोजर, गोकृपा अमृत, जीवामृत या 3 ते 4 गोष्टीचा या ठिकाणी वापर केलेला आहे. आणि अशा पद्धतीनं हा ऊसाचा आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. याचं ऊसाच्या या व्हरायटी जी आहे 15-0-12 हे लोकांना उपलब्ध होण्यासाठी आपणचा नंबर आम्ही तुम्हाला सोबत देणारच आहोत. आणि ज्यांना कुणाला हा प्लॉट बघायचा असेल तर त्यांनी जरूर कासारवाडी येथे ॲडव्होकेट प्रकाश गुंड यांना निश्चित भेट द्यावी. आपण 2 मिनिटं तुम्ही सांगा तुमच्या ऊस शेतीतला अनुभव काय, तुम्हाला किती वर्षापासून? मी जवळजवळ 20 वर्षापासून माझ्याकडे ऊस आहे. एकही वर्ष असं झालं नाही की माझ्याकडे ऊस आहे नाही. आणि जवळजवळ माझ्याकडे 5 व्हरायटी आहेत. 86-0-32 आहे, 10,005 आहे, 265 आहे, पुन्हा 434 आहे. आणि आता ही नवीन व्हरायटी मी ह्यावेळेस उपलब्ध माझ्याकडे झालेली आहे. तर मला या दोन्हीतील सगळ्या व्हरायटीपेक्षा ह्याचा मला चांगला अनुभव असा येतो आहे, ह्याची साईज मोठी आहे, वजन चांगलं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे कमी पाण्यात किंवा हा पडत नाही. आणि हा ज्यावेळेस उन्हाळ्यात मी ऊस लावला होता तेव्हा सगळ्या माझ्या ऊसावर उन्हाळी धरल्यासारखं पानं हाय लागली होती, पण ह्या ऊसाला अजिबात हाय किंवा काही लागलेलं नाही. त्यामुळं हा ऊस काळा डोम दिसत होता. ही एक माझ्या निरीक्षण महत्त्वाचं लक्षात आलं. 434 ऊस दुपार धरायचा. तुम्हाला माहिती आहे दुपार धरणं म्हणजे काय होतं, नेमकं ऊस सुकायचा, पानाला हाय लागली, जळालेली पानं. पण ह्या मे महिन्यात सुद्धा ह्या ऊसाचं एकही पान जळालेलं नाही किंवा ही हाय म्हणजेच हा ऊस नाही ह्याला सुद्धा चांगला रिस्पॉन्स देतोय असं माझं ठाम मत झालेलं. माझ्या अनुभवातून किंवा माझ्या अनुभवातून ही मी सांगू शकतो. एवढंच. आणि आपण सगळ्यात महत्त्वाचं आता हे जे आपण उभारलो ह्याच्यामध्ये अंतर किती ठेवलं? माझ्याकडे सर्व ऊस 6 फूट अंतरावर आहे आणि पूर्ण ड्रिपवर आहे. माझा 50 एकर ऊस पूर्ण ड्रिप आणि 6 फूट. याच्या व्यतिरिक्त मला कुठलंही 1 इंच अंतर कमी नाही. आजही बरेचसे लोक 4 फुटाच्या पुढे जायला मागत नाहीत. त्याचं कारण ही थोडीशी
भीती असते मानसिक. पण या निमित्तानं मी आपाच्या आणि अनेक लोकांच्या सहवासात आहे. तर त्या सगळ्यांचं आमचे जे काही सक्सेस स्टोरी झालेल्या आहेत त्या सगळ्या 6x1.5 वरती, 6x2 वरती, 5.5x1.5 वरती झालेल्या आहेत. तर मी लोकांना नम्र विनंती करेन की या निमित्ताने तुम्ही अंतर मेंटेन करा, कारण साखर भरण्याचं काम हे नैसर्गिक काही घटकांमुळे होत असतं आणि ते नैसर्गिक घटक उपलब्ध होण्यासाठी आपल्याला उत्तम प्रकारचा सूर्यप्रकाश असेल किंवा अन्य गोष्टी असतील त्या अंतरामध्येच मिळू शकतात. म्हणजे खताचं नियोजन हे ऊस वाढीसाठी, स्टोरेजसाठी, त्याच्या पानासाठी हे सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी साखर भरण्यासाठी नैसर्गिक जे संसाधन घटक आहेत निसर्गातले ते मिळण्यासाठी अंतर हे महत्त्वाचं आहे. आज आमच्यासोबत या ठिकाणी आपल्या कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे CDO जे कृषी पदवीधर आहेत ते शिकाराळे साहेब हे आलेले आहेत. त्यांचा फोटो मी तुम्हाला आता थोडा वेळ अपलोड करतोय आम्ही. जर ज्यांना या संदर्भात काही माहिती हवी असेल तर त्यांनी कराळे साहेबांशी, आरोग्य प्रकाश गुंड साहेब किंवा माझ्याशी चर्चा करावी. धन्यवाद.